श्रोतेहो नमस्कार. क्रीम्स हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो आजचा आपला विषय आहे ॲलर्जी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत क्रीम्स हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर गौरी गाडगे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, ॲलर्जी या विषयावर आपण बरेचदा चर्चा करतो, पण आज आपण त्याचे वेगवेगळे पैलू उलगडणार आहोत. पण हे सगळं उलगडत असताना ॲलर्जी म्हणजे काय हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. तर काय सांगाल त्याविषयी? ॲलर्जी म्हणजे अगदीच सिम्पल त्याचा अर्थ आहे. आपण आपल्या बोलीभाषेत म्हणतो की मला त्याची ॲलर्जी आहे, मला ते चालत नाही. तर लिटरल मिनिंगमध्येच आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो की मला त्याचं वावडं आहे, ती गोष्ट मला चालत नाही. तर आता ॲलर्जी म्हणजे काय आणि ॲलर्जी कशी होते? तर आपली जी बॉडी आहे ही कायम शोधात असते की त्यांना आपल्या स्वतःचं रक्षण करायचं आहे. आपली बॉडी हे रेकग्नाइज करते की काही जे पार्टिकल्स आहेत ते फॉरेन पार्टिकल्स आहेत किंवा ते आपल्या शरीरासाठी घातक आहेत. तर जेव्हा आपल्या शरीराला हे समजतं की हा एक पर्टिक्युलर पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक असू शकतो, तर त्यामुळे आपल्या शरीरातले काही रासायनिक गोष्टी वाढतात आणि त्या रिॲक्शन्स होऊन काही सिम्पटम्स येतात. त्याला आपण ॲलर्जी असं म्हणतो. तर याला आपण ॲलर्जी असं म्हणू शकतो. Yes. ॲलर्जी म्हटल्यानंतर आज आपण बघतो की अनेक लोक याने प्रभावित होत आहेत. बरेच लोक म्हणतात मला स्किनची ॲलर्जी आहे, कोणी म्हणतं मला या गोष्टीची ॲलर्जी आहे, मला या फूडची ॲलर्जी आहे. असं अनेक वेगवेगळे त्यामध्ये प्रकार दिसून येतात. पण साधारणतः एकंदरीत जर आपण विचार केला तर किती लोक याने प्रभावित झालेले आहेत? ॲलर्जी हा खूपच कॉमन आजार आपण म्हणू शकतो किंवा आजारांचा एक समूह म्हणू शकतो. तर ज्या काही स्टडीज आत्तापर्यंत झाल्या आहेत त्यामध्ये जगामध्ये जवळपास 40% लोक कुठल्या ना कुठल्या ॲलर्जीशी प्रभावित आहे. तर ॲलर्जीच्या आजारांमध्ये साधारण IgE नावाचं जे मॉलिक्यूल असतं ते आपल्या शरीरात वाढतं. तर जगातल्या 40% लोकांमध्ये IgE वाढलेलं असतं. भारतामध्ये एक किंवा अनेक अशा ॲलर्जीच्या आजारांनी लोक प्रभावित असतात. ऑलमोस्ट 20 ते 30% लोक ज्यांना एक तरी ॲलर्जीचा प्रकार आहे असं सध्या तरी आढळलेलं आहे. हो, म्हणजे 20 to 30% लोक ॲलर्जीनी सफर करतात असं म्हणावं लागेल इथे. हो, नक्कीच. म्हणजे ॲटलिस्ट त्यांच्या लाईफमध्ये आयुष्यात ते कधीतरी एकदा ॲलर्जीच्या सिम्पटम्सनी सफर करू शकतात. आता सिम्पटम्सचा विचार आलाच आहे, तर मला विचारावंसं वाटेल काय सिम्पटम्स असतात, काय लक्षणं नेमकी दिसून येतात? ॲलर्जी एक्झॅक्टली कुठल्या भागाला शरीराच्या अफेक्ट करते आहे त्यानुसार त्याची सिम्पटम्स असतात. सगळ्यात कॉमनली म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे तर तो स्किन. कारण की स्किन, आपली त्वचा जी आहे ती कायमस्वरूपी बाहेरच्या सगळ्याच गोष्टींच्या संपर्कात असते. तर स्किनची ॲलर्जी म्हणजे काय? तर शरीराला पुरळ येतं, खाज येते. आपण थोडक्यात सांगायचं तर आपण खूपचदा ऐकलेलं आहे की पित्त उठतं आणि ते आपोआप जातं. ॲलर्जीच्या सगळ्याच आजारांमध्ये असं असतं की जो काही त्रास होतो आहे तो आपोआप काही दिवसांनी बरा पण होतो, जरी त्या पेशंटनी औषधं घेतले नाहीत तर. तर जसं मी सांगितलं की स्किनच्या जे काही ॲलर्जीचे आजार आहेत ते डर्मॅटायटस, अर्टिकेरिया. जर डोळ्यांची ॲलर्जी असेल तर डोळ्यातून पाणी यायला लागतं, डोळे चुरचुरतात, त्यांना खाज येते, त्याला आपण ॲलर्जी कंजंक्टिव्हायटिस म्हणतो. श्वसन संस्था हा तर ॲलर्जीनी अफेक्ट होणारा खूपच कॉमनली होणारा अवयव आहे. तर त्याच्यामध्ये शिंका येणे, नाकाला पाणी येणे, खाली जर आपण एअरवेजपर्यंत पोहोचलो तर दम लागणे, खोकला येणे, छातीमध्ये दुखणे, हे सगळे सिम्पटम्स असतात. आणि हे झाले जेव्हा आपण श्वासामधनं ॲलर्जन्स आतमध्ये जातात तर आपल्याला म्हणजे जसं मी सांगितलं तसं की शिंका येणे आणि दम लागणे हे सगळं होऊ शकतं. पण जे काही ॲलर्जन्स आहेत जे ॲक्सिडेंटली खाऊन टाकतात कोणी, तर तेव्हा आपल्याला उलटी किंवा संडासचा त्रास पण होऊ शकतो. तर जो पण शरीराचा अवयव किंवा जो शरीराची संस्था अफेक्ट झाली असेल त्यानुसार ॲलर्जीचे सिम्पटम्स आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळतात. हां, म्हणजे आजपर्यंत असं वाटत होतं की फक्त स्किन इरिटेशन होत असेल, शिंका येत असतील तरच ॲलर्जी आहे. पण आता हे पहिल्यांदा लक्षात आलं की त्याचं डिसेंट्री पण एक सिम्पटम असू शकतं. हो, नक्कीच. म्हणजे जर आपण ॲक्सिडेंटली काहीतरी कन्झ्युम केलं असेल आणि त्या व्यक्तीला त्या पदार्थाची ॲलर्जी असेल तर वॉमिटिंग आणि डिसेंट्री पण त्याचं सिम्पटम असू शकतं. डॉक्टर, एकंदरीत लक्षणं आपण सांगितली, त्यानंतर ॲनाफायलॅक्सिस ही एक टर्मिनॉलॉजी नेहमी कानावर पडते.
ते नेमकं काय असतं? ॲक्च्युली ॲनाफायलॅक्सिस हा सिव्हिअर फॉर्म ऑफ ॲलर्जी आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा कधी एखाद्या ॲलर्जनला ती व्यक्ती एक्सपोज होते, त्याच्या संपर्कात येते, तर खूपच जास्ती प्रमाणात केमिकल्स रिलीज होतात शरीरामध्ये आणि बॉडी आपली पूर्ण शॉकमध्ये जाते. तर ही जी आहे ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. याचे जे काही लक्षणं असतात ते सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, कारण की वेळेत जर का आपण रुग्णाला मदत करू शकलो तर ती त्याच्यासाठी खूपच मोठी मदत होईल आणि या पेशंटला अर्जंट मेडिकल हेल्पची गरज असते. तर यामध्ये पेशंट इरिटेबल होऊन जातात, त्यांचं डोकं दुखायला लागतं, कन्फ्युज्ड असतात, ते डोळ्यातून पाणी यायला लागतं, त्यांना श्वास घ्यायला त्रास येतो, श्वासाचा आवाज यायला लागतो, BP कमी होतं, हार्ट रेट वाढतो आणि जसं मी आधी सांगितलं तसं उलटी संडासचा पण त्रास त्यांना होऊ शकतो. जर असा कोणी पेशंट आपल्याला दिसला, पण आपण ॲटलिस्ट त्या पेशंटला झोपवून पुढे म्हणजे मेडिकल ट्रीटमेंटसाठी मेडिकल हेल्पला आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. हा, म्हणजे हा सिव्हिअर फॉर्म आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदीच, डॉक्टर, नक्कीच. त्यासोबत कॉमन ॲलर्जन्स कुठले असतात की ज्यामुळे ॲलर्जी होत असते? कॉमन ॲलर्जन्स म्हणजे जे ॲलर्जन्स आपण युजली असं डिवाइड करतो की जे हवेतून पसरतात, जे खाण्यामुळे पसरतात, काही किड्यांची ॲलर्जी असू शकते आणि लॅटेक्सची ॲलर्जी हा अजून एक इम्पॉर्टंट ॲलर्जन आहे. तर एरो ॲलर्जन्स म्हणजे जे हवेतून पसरणारे ॲलर्जन्स आहेत. तर जे धुळीचे किडे म्हणजे जुनी धूळ असते त्यावर जमलेले किडे ज्याला आपण डस्ट माइट्स म्हणतो, फुलांचे परागकण, बुरशी आणि प्राण्यांचे केस. तर फुलांचे जे परागकण असतात ते सीझननुसार चेंज होतात. पावसाळ्यात वेगळे असतात आणि हिवाळ्यात वेगळे असतात. तर ॲलर्जीचा ज्यांना त्रास असतो तर काहींना पावसाळ्यात जास्ती त्रास होतो किंवा काहींना हिवाळ्यात जास्ती त्रास होतो. आपण बघतो पावसाळ्यात ओल जिथे आलेली असेल तिथे थोडंसं बुरशी येते. बुरशी हा पण एक ॲलर्जन आहे. प्राण्यांचे केस, त्यांची विष्ठा, त्यांचे पिसं हा सुद्धा ॲलर्जन्स आहेत. जे खाण्यामुळे ज्यांना त्रास होतो असे जे ॲलर्जन्स आहेत ते मेनली त्यांच्यामध्ये प्रोटीन कंटेंट खूप जास्ती असतो, प्रथिनं जास्ती असतात. म्हणजे शेलफिश, एग, नट्स आणि सोया सारखे. आपल्याकडे खाण्याच्या पदार्थांची ॲलर्जी तशी कमी स्वरूपात असते, डेव्हलप कंट्रीजमध्ये ती खूप जास्ती आहे. इन्सेक्ट्स किंवा किडे, सगळ्यात कॉमनली ॲलर्जी असते ती झुरळांची आणि मधमाशी किंवा डास यांच्या चावण्यानी पण ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर जसं मी सांगितलं रबराच्या ज्या पण काही गोष्टी आहेत, मेनली ग्लव्स, याची पण ॲलर्जी असते ज्याला आपण लॅटेक्स ॲलर्जी म्हणतो. तर जसं आपण डिस्कस केलं होतं की ॲनाफायलॅक्सिस सिव्हिअर फॉर्म ऑफ ॲलर्जी ही युज्युअली मधमाशीच्या चावण्यानी होऊ शकते, औषधांनी होऊ शकते आणि लॅटेक्सनी होऊ शकते. हा, म्हणजे इतके सगळे ॲलर्जन्स असतात. बरेचदा आपण म्हणतो ना की मला ॲलर्जी झाली किंवा मला इरिटेट होत आहे, इरिटेशन होत आहे. तर हे इरिटेशन किंवा ॲलर्जीचे ट्रिगर्स नेमके कुठले असतात? ॲक्च्युली ॲलर्जन म्हणजे ज्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी इम्युन रिस्पॉन्स तयार करते. ट्रिगर्स जे असे नेसेसरीली त्यांच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स असण्याची गरज नाही आहे किंवा इरिटंट्सच्या अगेन्स्टही इम्युन रिस्पॉन्स असण्याची गरज नाही आहे. याला तुम्ही एक्सपोज झाल्यानंतर बॉडी जे काही केमिकल्स तयार करते त्यामुळे तुमचे जे ऑलरेडी सिम्पटम्स आहेत ते वाढतात, पण ते मोस्ट ऑफ द टाइम्स इम्युन मिडिएटेड नसतात. तर ॲलर्जीचे जे काही म्हणजे मेनली जे इरिटंट्स असतात ते स्किन ॲलर्जीशी रिलेटेड असतात. म्हणजे सोप्स झालं, क्लीनर्स झाले, क्लिनिंग एजंट्स झाले. ट्रिगर्स जे आहेत बाकीचे आपण म्हणू शकतो, मी अस्थमाच्या ट्रिगर्सविषयी जास्ती बोलू इच्छिते. याच्यामध्ये जे ट्रिगर्स आहेत ते स्मोक, फ्युम्स, एअर पोल्युशन, स्ट्रेस, थंडीनी त्यांचा त्रास वाढतो आणि ज्यांना ॲसिडिटीनी त्रास असतो त्यांचा पण अस्थमाचा त्रास वाढतो. तर असं आम्ही खूपच जो ऑब्झर्व केला आहे की हिवाळ्यामध्ये पोल्युशनचं प्रमाण खूप जास्ती असतं. तर हिवाळ्यामध्ये हे सगळे आजार खूप वाढतात. जे मुलांची एक्झाम असते आणि ज्यांना अस्थमा आहे, आत्तापर्यंत चांगल्या कंट्रोलमध्ये असलेला अस्थमा अचानक वाईट होतो आणि त्यांना इमर्जन्सी व्हिजिट्स द्यायला लागतात. थंडीमध्ये तर मी जसं म्हटलं तसं खूपच जास्ती प्रमाणात सगळ्याच ॲलर्जीच्या आजारांचं प्रमाण वाढलेलं असतं. म्हणजे इरिटंट्स किंवा ट्रिगर्स हे ॲलर्जी कॉज करण्यासाठी सपोर्टिव्ह असतात असं म्हणायला हरकत नाही. एक्झॅक्टली. हां डॉक्टर, त्यानंतर आपण वळणार आहोत की एक्झॅक्ट अस्थमाचे ट्रिगर्स कुठले असतात, त्याविषयी काय सांगाल? जसं मी सांगितलं तसं एखाद्या पेशंटला अस्थमा आहे तर त्याचा अस्थमा जेव्हा पण तो स्मोक, फ्युम्सला एक्सपोज होतो, एअर पोल्युशन मेनली
जे हवेमध्ये पोल्युटंट्स रिलीज होतात, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काही पार्टिकल्स, तर यामुळे अस्थमा एक्झासर्बेट होऊ शकतो. कुठल्याही प्रकारचा जेव्हा आपल्या शरीरावर ताण येतो, मेनली जर का तो इमोशनल असेल, तर तुम्हाला काहीतरी इमोशनल स्ट्रेस आहे. म्हणजे बरेचदा पेशंट असं म्हणतात की अदरवाईज तर आम्ही ठीक असतो, पण असं काहीतरी होतं की कोणाशी भांडण झालेलं आहे किंवा कोणाशी बाचाबाची झालेली आहे, तर तेव्हा त्यांचा अस्थमा किंवा खोकला, दमा सगळं वाढतो. थंडीचा त्रास सगळ्यांनाच होतो असं नाही, पण कॉमनली आम्ही सगळ्यांना हीच ॲडवाईस करतो की थंडीमध्ये तुम्ही आपले शरीर गरम ठेवा, गरम कपडे घालून राहा. डॉक्टर, आपण 4 वेगवेगळे प्रकार सांगितले होते. एरो ॲलर्जन्स असतात, त्यानंतर फूड ॲलर्जन्स असतात, इन्सेक्ट्स असतात आणि लॅटेक्स असतात. त्यात आपण एकेकाकडे वळणार आहोत की एरो ॲलर्जन्समुळे नेमकी कुठल्या प्रकारची ॲलर्जी होते. फक्त रेस्पिरेटरी ट्रॅकची ती ॲलर्जी असते की स्किनची पण ॲलर्जी होऊ शकते? काही पेशंट्सला स्किनची ॲलर्जी होऊ शकते, कारण की ते स्किनशी पण कॉन्टॅक्टमध्ये असतात, पण मेनली जी ॲलर्जी असते ती रेस्पिरेटरी ट्रॅकचीच असते. कारण की जेव्हा पण आपण ते इनहेल करतो आणि त्याच्यामुळे आपली बॉडी तसा रिस्पॉन्स त्याला देते. म्हणजे ऑलरेडी बॉडी त्या पार्टिकलशी फॅमिलियर आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट एकदा झालेला आहे, तर जसंच ते आपल्या श्वसन संस्थेमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे, हे तर आपले शत्रू आहेत, यांच्यावर अटॅक करण्याची गरज आहे. तर मोस्टली श्वसन संस्थेशी रिलेटेडच एरो ॲलर्जन्सनी अफेक्ट होतात. त्यानंतर फूड ॲलर्जीमुळे एक्झॅक्ट काय होऊ शकतं? फूड ॲलर्जीमुळे जसं पण ज्या गोष्टीची एखाद्या व्यक्तीला ॲलर्जी आहे ती खाल्ल्या त्याला खूप मळमळ होऊ शकते. जसं मी सांगितलं की आपलं शरीराला सगळ्या घातक गोष्टींपासून आपल्याला वाचवायचं आहे, तर आपलं शरीर पहिल्यांदा हेच प्रयत्न करणार आहे की ती गोष्ट बाहेर काढून टाका शरीराच्या. मग ती उलटीद्वारे असू दे किंवा डिसेंट्रीद्वारे असू दे. म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक त्याने अफेक्ट होत असतो. एक्झॅक्टली. त्यानंतर इन्सेक्ट्समुळे जी ॲलर्जी होत असते ती नेमकी कशा स्वरूपात बाहेर पडत असते? ही पण मेनली म्हणजे श्वासाद्वारे शरीरात जाते. तर इन्सेक्ट्सची पण ॲलर्जी जी आहे ती दमा, सर्दी याच स्वरूपाने बाहेर पडते. पण काही पेशंट्समध्ये स्किनची ॲलर्जी पण त्यांच्यामध्ये असू शकते. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे लॅटेक्सची एक ॲलर्जी आपण म्हणालात, तर त्यामध्ये काय होत असतं नेमकं? लॅटेक्सची तर ही जी ॲलर्जी आहे ही कॉन्टॅक्टनी होते आहे. तुम्ही जर का त्याच्या संपर्कात आला, म्हणजे तुम्ही त्याला टच केलं, तर तो पार्ट अफेक्ट होणार आहे. तर मोस्टली जसं मी सांगितलं की ग्लव्सची ॲलर्जी, ग्लव्सची म्हणजे जर ॲलर्जी असेल तर ती आपण लॅटेक्स ॲलर्जी म्हणतो. तर जेव्हा ते ग्लव्स घालतात, ते घातल्यानंतर तो भाग लाल होतो, खाज सुटते त्याला, कधी कधी बर्निंग सेन्सेशन होतं. तर ही जी आहे ही लॅटेक्सची ॲलर्जी आहे. पण ज्यांना सिव्हिअर फॉर्म ऑफ ॲलर्जी आहे, जसं मी सांगितलं तसं ॲनाफायलॅक्सिस पण होऊ शकतं. म्हणजे पहिल्यांदा कदाचित तेवढी सिव्हिअर रिएक्शन येणार नाही, पण हेच जर का त्यांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ती वस्तूचा प्रयोग केला तर तेवढी म्हणजे ॲनाफायलॅक्टिक शॉकमध्ये ते जाऊ शकतात. डॉक्टर, एकंदरीतच आपण जाणून घेतलं की ॲलर्जी कुठल्या प्रकारची असते आणि त्याची लक्षणं काय असतात. थोडक्यातच ॲलर्जन्स, इरिटंट्स आणि ट्रिगर पॉइंट्स हे नेमके काय असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं येतं की कुठलाही आजार म्हटलं तर निदान कसं करायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. तर ॲलर्जीचं निदान कसं करायचं, काय सांगाल तुम्ही? सगळ्यात इम्पॉर्टंट कुठल्याही आजाराचं निदान करताना पेशंटची स्वतःची जे काही सिम्पटम्स आहेत आणि त्याची जी हिस्ट्री आहे ती खूप इम्पॉर्टंट असते. ॲलर्जीच्या निदान करताना तर ती खूपच इम्पॉर्टंट पॅरामाऊंट आहे. कारण जेव्हा पण आपल्याला पेशंटचा जो एक्सपिरियन्स आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर पेशंट सांगेल की दिवाळीची साफसफाई करताना मला खूप त्रास होतोय, मी अशा ऑफिसमध्ये काम करते जिथे खूप जुन्या फाईल्स असतात, ज्याच्यावर जुनी धूळ जमलेली असते, त्यामुळे मला त्रास होतोय. किंवा काही जे पेशंट्स असतात ते गोठ्यात काम करणारे असतात, तर त्यांचं साहजिकच तिथे कुत्रे मांजरं असतात, त्यांच्या केसांशी संपर्क आल्यामुळे त्यांना त्रास होतो. किंवा ग्लव्ज घातल्या ॲलर्जी आली, हे खाल्ल्या मला उलट्या आणि डिसेंट्री सुरू झाली, तर अशी पण हिस्ट्री आपल्याला मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रग्सची ॲलर्जी, मेडिकेशनची ॲलर्जी, की मला ताप आला, सर्दी खोकला झाला होता, डॉक्टरांनी अँटीबायोटिक दिलं आणि ते घेतल्या मला ॲलर्जी आली. तर त्या केसमध्ये कुठलं औषध त्यांना दिलं होतं, प्रिस्क्राईब केलं होतं, ते खूप महत्त्वाचं ठरतं. कारण की पुढे त्या पेशंटला ते औषध घेतल्यानंतर कदाचित जास्त घातक ॲलर्जी येऊ शकते. तर हिस्ट्री सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यानंतर ॲलर्जी किती प्रमाणात आहे हे माहिती करून घेण्यासाठी आपण IgE लेवल्स करतो.
IgE हा ॲलर्जीमध्ये वाढणारा एक कंपोनंट आहे आपल्या शरीरात. तर त्यामुळे आपल्याला एकंदर हे लक्षात घेता येतं की पेशंटला ॲलर्जिक आहे त्रास किंवा नॉन ॲलर्जिक आहे. तर IgE लेवल्स पर्टिक्युलर लेवलच्या वरती वाढल्या असतील तर आपण ॲलर्जीचं डायग्नोसिस करू शकतो. यानंतर आता नेमकी कशाची ॲलर्जी आहे हे बघण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक तर स्किन प्रिक टेस्ट आणि दुसरं म्हणजे ब्लड टेस्ट, सिरम टेस्ट. नॉर्मली जशा आपण ब्लड टेस्ट करतो तशीच ही एक टेस्ट आहे. ते दिल्यानंतर आपल्याला ॲलर्जीचं एक पॅनल येतं, त्यांचं ठरलेलं असतं आणि त्यानुसार ते आपल्याला सांगतात की कुठल्या पदार्थांची ॲलर्जी त्या पर्टिक्युलर पेशंटला आहे. स्किन प्रिक टेस्टमध्ये आपण काही औषधांचे अर्क पेशंटच्या हातावर ठेवतो आणि त्यानंतर छोटासा एक प्रिक आपण सुईनी करतो. हे झाल्यानंतर ज्या पण औषधाच्या अर्काच्या बाजूला लाल रंगाचं व्हील आलं असेल तर आपण समजतो की या पर्टिक्युलर पदार्थाची या पेशंटला ॲलर्जी आहे. तर अशा स्वरूपाने एकतर मेन जे काही पेशंटचे सिम्पटम्स आहेत ते ॲलर्जिक आहे किंवा नाही, आणि जर ते ॲलर्जिक आहे तर कुठली एक्झॅक्टली ॲलर्जी आहे हे आपल्याला अशा टेस्टनी माहिती होतं. हां, मग एकदा जर निदान झालं की या व्यक्तीला या गोष्टीची ॲलर्जी आहे तर मग त्यावर उपचार पद्धती काय करण्यात येते? कॉमनली ॲलर्जी आहे तर आपल्याला अँटी ॲलर्जी द्यायची असतात. जसं इन्फेक्शन झालं तर आपल्याला अँटीबायोटिक्स द्यायचे असतात, तसंच ॲलर्जी आहे म्हणजे आपल्याला अँटी ॲलर्जिक औषधं द्यायचे. अँटी ॲलर्जिक औषधांमध्ये अँटीहिस्टॅमिनिक्स मेनली आपण देतो. पण जर पेशंटला खूप जास्ती प्रमाणात ॲलर्जी असेल किंवा आपल्याला त्याचं लवकर कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर आपल्याला बरेचदा स्टिरॉइड्सचा पण वापर करावा लागतो. हे ओरल असतात किंवा लोकलही असू शकतात. तर जसं मी सांगितलं, जो आपल्या शरीराचा भाग अफेक्ट झालेला आहे त्यानुसार आपण औषधं देत असतो. म्हणजे अँटीहिस्टॅमिनिक आय ड्रॉप्स किंवा सर्दीसाठी इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टिरॉइडल नेझल स्प्रेज, त्याच्यानंतर इन्हेलर्स देतो ज्याच्यामध्ये पण इन्हेलेशनल स्टिरॉइड्स असतात आणि ब्रॉन्कोडायलेटर्स असतात. ब्रॉन्कोडायलेटर्स म्हणजे आपल्या ज्या श्वासनलिका आहेत त्या घेतल्यानंतर त्या खुल्या होतात, ज्या ऑलरेडी कॉन्स्ट्रिक्टेड असतात. हां, तर मग अशी औषधी देण्यात येते आणि त्याने उपचार करण्यात येतो. डॉक्टर, पण बरेचदा असं होतं की काही लोकांना ॲलर्जीचा त्रास होतो आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात की हां ठीक आहे, बरं होऊन जाईल, होईल बरं, काय औषध घ्यायची गरज आहे. अशा वेळेस जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? ॲक्च्युली हा खूपच चांगला प्रश्न आहे. काय होतं की एक आपल्या शरीराचा भाग जर का ॲलर्जीनी अफेक्ट झाला असेल तर तो पुढे पण होतो. म्हणजे मी पर्टिक्युलरली रेस्पिरेटरी सिस्टमविषयी बोलते, तर आम्ही ॲलर्जी जेव्हा आपण डिस्क्राईब करतो तेव्हा म्हणतो की 1 एअरवे 1 डिसीज, म्हणजे नाकापासनं फुफ्फुसांपर्यंत ॲलर्जीनी पूर्ण भाग अफेक्ट होऊ शकतो. तर सुरुवातीला आम्ही बघतो की पेशंटला फक्त सर्दी असते, थोडीशी शिंका येत असतात. 4-5 वर्ष पेशंटला वाटतं की अरे काहीच नाही आहे प्रॉब्लेम, जेव्हा सर्दी आहे तेव्हा औषधं घ्या, नाही आहे तेव्हा ते काहीच करत नाही. मग काही दिवसानंतर त्यांना लक्षात येतं की अरे ही सर्दी आता दम्यावर जाते आहे. दम्यावर गेल्यानंतर जर त्यांनी उपचार सुरू केले तर त्या मुमेंटला पण ते चांगलं असतं. पण बरेचदा पेशंट त्याहीकडे दुर्लक्ष करतात. सुरुवातीला जे औषधं दिलेले असतात तेव्हा त्यांच्या ज्या श्वासनलिका असतात त्या औषधांना रिस्पॉन्ड करतात, म्हणजे जर का त्या कॉन्स्ट्रिक्ट झाल्या असतील तर त्या ओपन अप होतात. पण काही दिवसांनी अशी स्टेज येते की मग त्या कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्टेड स्टेजमध्ये असतात, म्हणजे त्या ओपन अप व्हायचे चान्सेस मग परत कमी होतात. तर आपल्याला ह्या स्टेजेस टाळायच्या आहेत, म्हणून आपण वेळेतच ॲलर्जीच्या आजारांवर उपचार केलेले चांगले असतात. आणि दुसरं मी जसं सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला ॲलर्जी येते तेव्हा ती तितकी कदाचित सिव्हिअर फॉर्ममध्ये येणार नाही, पण म्हणून तुम्ही दुसऱ्यांदा त्याचा प्रयोग नाही करू शकत. म्हणजे खूपचदा असं आपण ऐकलं असतं की अरे त्याला मधमाशी चावली होती, मग जेव्हा दुसऱ्यांदा मधमाशी चावली तेव्हा तो बेशुद्ध झाला, निळा पडला आणि मग दवाखान्यामध्ये इमर्जन्सी भरती करावं लागलं. तर जेव्हा पहिल्यांदाच तो त्रास होतो आहे तेव्हा ॲटलिस्ट हे अक्नॉलेज करणं जरुरी आहे की या पर्टिक्युलर गोष्टींची त्याला ॲलर्जी आहे. कारण की काही ॲलर्जीजवर आपल्यावर उपायच नाही आहे. म्हणजे जर का मधमाशीची आहे तर तुम्हाला ती अवॉइडच करावी लागणार आहे. म्हणजे ॲलर्जीला टाळायचं असेल तर जे ॲलर्जन्स आहे त्यापासून दूर राहणं हा देखील एक उपाय आहे. एक्झॅक्टली. म्हणजे ॲलर्जीच्या ट्रीटमेंटमध्ये जेवढा मोठा पार्ट औषधांचा आहे तेवढाच मोठा पार्ट ॲलर्जन अवॉइडन्सचा पण आहे. आम्ही आमच्याकडे जेव्हा पण पेशंट्स येतात तेव्हा त्यांना यादी देतो की तुम्हाला धूळ कशी अवॉइड करायची आहे. तर धूळ अवॉइड करायला, कारण की धुळीची ॲलर्जी आपल्याकडे खूपच कॉमन असते. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही दिवाळीची साफसफाई करायची नाही, जाळे जळमटं काढायचे नाहीत, कार्पेट सॉफ्ट टॉईज घरात ठेवायचे नाही,
तुमची जी झोपण्याची जागा आहे म्हणजे तिथल्या बेडशीट, पांघरण्याची चादर दर आठवड्याला चेंज व्हायला पाहिजे. गादी 6 महिन्याला एकदा पिंजून काढायला पाहिजे. या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स याच्यासाठी असतात की कुठल्याही स्वरूपामध्ये इथे धूळ जमा नको व्हायला. कारण की धूळ जर जमा झाली तर धुळीचे किडे त्याच्यावर येतील, म्हणजे डस्टमाइट्स येतील आणि त्याच्यामुळे त्या पेशंटची ॲलर्जी वाढणार आहे. हां. तर हा एक सर्वसाधारण सल्ला असतो पेशंटला. आणखी एक टर्मिनॉलॉजी येते हायजीन हायपोथेसिस. ते नेमकं काय असतं? म्हणजे हे अजूनही हायपोथेसिसच आहे, पण आपण बघतोय की जसं मी सांगितलं डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत त्या कंट्रीजमध्ये ॲलर्जीचं प्रमाण वाढतं आहे किंवा आपल्याहीकडे ते वाढतं आहे. आपल्या बॉडीला किंवा जसं आपण म्हणतो की कोणालाही स्वस्थ तर कोणी बसू शकत नाही, काहीतरी काम त्यांना लागत असतं. तसंच आपल्या बॉडीच्या इम्युन सिस्टीमला पण काहीतरी काम लागत असतं आणि जर का ते खरंच तेवढं डेंजरस नसेल तरी पण मग आपली शरीराची ती रिॲक्शन असते की हा फॉरेन पार्टिकल आहे, तर त्या वेगळ्या स्वरूपाने त्यांनी त्याच्यावर ॲक्शन केल्यामुळे आणि ते केमिकल्स सगळे शरीरात हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आल्यानंतर जे केमिकल्स शरीरात रिलीज होतात ते झाल्यामुळे ॲलर्जी होते. तर असं हायपोथेसाइज केलं जातं की जेव्हा तुम्ही खूपच स्वच्छ वातावरणात कोणाला वाढवताय, म्हणजे अगदीच मातीशी संपर्क नको यायला, काही पण झालं की लागलीच सगळे म्हणजे हात धुवा, स्वच्छ करा. हात धुणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण जेव्हा कुठल्याही प्रकारचं अति होतं, म्हणजे अति प्रमाणात जर का स्वच्छता तुम्ही करत असाल तर शरीराला जे बॅक्टेरियाज किंवा बाकीचे घटक योग्य पद्धतीने हाताळायची सवय राहत नाही आणि मग ते ॲलर्जीच्या स्वरूपामध्ये त्याचा रिस्पॉन्ड करतात. म्हणून मग त्याला हायजीन हायपोथेसिस असं म्हटलेलं आहे. एक्झॅक्टली. डॉक्टर, एकंदरीत आपण सर्व गोष्टींचा विचार केला की उपचार पद्धती काय असते, दुष्परिणाम काय दिसून येऊ शकतात, पण यात आणखी एक प्रश्न हा पडतो की ॲलर्जी जर एखाद्याला झाली तर त्या ॲलर्जीमुळे म्हणजे आपल्या बॉडीमधील इतर अवयव जे असतात त्यावर पण काही परिणाम होत असतो का? असं कॉमनली तर लक्षात आलेलं नाही आहे, पण कुठला तरी पार्ट जर का अफेक्ट झाला असेल, म्हणजे आम्ही आमच्या पेशंट्समध्ये हे खूपच कॉमनली बघतो की सर्दी आहे, दम्याचा त्रास आहे, त्यांचे कान खाजवत असतात, डोळे खाजवत असतात, अर्टिकेरिया म्हणजे पित्त त्यांना येतच असतं. तर ऑलमोस्ट कधी ना कधी हे 3-4 अवयव त्यांच्यामध्ये अफेक्टेड असू शकतात. जर का प्रॉपरली पहिल्यांदाच अस्थमाची किंवा सर्दीची ट्रीटमेंट केली तर ती प्रॉबब्ली सगळ्याच जी पण लक्षणं आहेत त्याच्यावर ते उपचार करतील. म्हणजे एकंदरीतच दुष्परिणाम आहेत. डॉक्टर, ॲलर्जीची ट्रीटमेंट किंवा दमा किंवा अस्थमाची ट्रीटमेंट जेव्हा आपण करतो म्हटलं त्यावेळेला असं होतं की इन्हेलर्स दिले जातात, त्याला घेऊन बऱ्याच लोकांमध्ये बरेच गैरसमज आहे, तर त्याविषयी काय सांगाल? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. मी प्रत्येक वेळेस स्वतः हे कन्फर्म करते की पेशंट इन्हेलर घेतोय किंवा नाही, कारण की इन्हेलर हे सगळ्यात इम्पॉर्टंट औषधं आहे दम्यासाठी. पण इन्हेलरविषयी जसं तुम्ही म्हणालात तसे खूपच गैरसमज आहे की त्याची सवय लागते. तर सगळ्यात पहिलं की इन्हेलर काय ॲडिक्टिव्ह नाही आहे, त्याची तुम्हाला सवय लागणं पॉसिबल नाही आहे, तर शरीराला त्याची सवय लागत नाही. दुसरं हे सांगायचं आहे मला की इन्हेलर्समध्ये जे काही औषधं असतात ते अतिशय कमी प्रमाणात असतात, म्हणजे आपण ज्या गोळ्या खातो त्या मिलीग्राम्समध्ये असतात, इन्हेलर्समधले जे औषधं असतात ते मायक्रोग्राम्समध्ये असतात. तर हे ऑलमोस्ट 1000 पटीने औषधांचं प्रमाण कमी आहे. आणि तिसरी त्यांची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते लोकली ॲक्टिंग असतात, जिथे त्यांचं ॲक्शन आवश्यक आहे तिथेच ते काम करतात, म्हणजे ते फक्त श्वासनलिकांपर्यंतच पोचतात. युज्युअली जेव्हा आपण औषध खातो तेव्हा ते पहिल्यांदा पोटात जातं, पोटामधनं ते रक्तात मिसळतं आणि रक्तात मिसळल्यानंतर ते पर्टिक्युलरली त्या अवयवांपर्यंत जातं आणि रक्तात मिसळल्यामुळे मग बाकीच्या अवयवांवर त्याचे इफेक्ट होतात, म्हणजे किडनीजवर, लिव्हरवर. असं प्रत्येक वेळेस पेशंट आम्हाला येऊन विचारतात की मग आता इन्हेलर जर मग आम्ही घेतोय तर आमच्या किडनीवर इफेक्ट होईल का, लिव्हरवर इफेक्ट होईल का? तर ते अजिबातच होणार नाही आहे, कारण की तिथपर्यंत ते औषध पोहोचतच नाही. त्यामुळे याचा इन्हेलरचा इफेक्ट फक्त तुमच्या श्वासनलिकांवरच होणार आहे. बरेचदा असं बघितलं जातं की कुठलाही आजार झाला तर असं सांगण्यात येतं की इतके एक्सरसाइज करा, एवढा वेळ व्यायाम करा, हे खा, हे खाऊ नका, आहारावर नियंत्रण ठेवा. तर यामध्ये ॲलर्जीमध्ये आहार आणि व्यायाम याच्यावर काही नियंत्रण ठेवायचं असतं का, असं काही असतं का? डेफिनेटली आहार तर खूपच महत्त्वाचा आहे. ज्यांना कुठल्या तरी अन्न घटकांची ॲलर्जी आहे
त्यांना ते खायचेच नाही आहेत पदार्थ. मेनली जसं मी सांगितलं, प्रथिनजात असतात म्हणजे शेलफिश, अंडे, दूध, सोया यांची जर का तुम्हाला नोन ॲलर्जी असेल तर ते कुठल्याही स्वरूपात तुम्ही खायलाच नको, ते कधीच कन्झ्युम करायला नको. व्यायामाचा सगळ्याच संस्थांवर आपल्या चांगलाच इफेक्ट होत असतो. तर व्यायामाने म्हणजे जर का अस्थमाचा पेशंट आहे, जेव्हा त्याचा अस्थमा कंट्रोलमध्ये आहे आणि तो रेग्युलर एक्सरसाइज करतो आहे, तर ती लंग्सची कपॅसिटी वाढायला नक्कीच मदत होते. म्हणजे आम्ही आमच्या पेशंट्सला हेच सांगतो, जे आपल्या सगळ्यांनाच फॉलो करायला खूप कठीण आहे, की तुम्ही 7 ते 9 तासाची झोप घ्या, जेवण वेळच्या वेळी करा, घरी शिजवलेलं अन्न खा आणि एक्सरसाइज करा. तर कुठल्याही म्हणजे ज्यांना आजार नाही त्यांच्यासाठी ते उपयोगाचं आहे, आजार आहे तर त्यांच्यासाठी डेफिनेटलीच उपयोगाचं आहे. हां, म्हणजे ॲलर्जीमध्ये रेस्पिरेटरी ट्रॅकचे व्यायाम हे जास्त महत्त्वपूर्ण ठरतात एक्झॅक्टली असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर सरते, शेवटी आपण ॲलर्जी या विषयावर आमच्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल, काय सल्ला द्याल? ॲलर्जीचे सिम्पटम्स जर तुमच्यामध्ये असतील, लक्षणं जे काही मी सांगितले आहेत, तर तुमच्या जवळच्याच ॲलर्जी तज्ज्ञांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते डायग्नॉसिस करतील तुमच्या आजाराचं आणि अकॉर्डिंगली तुम्हाला औषधं देतील. कदाचित यामध्ये 1-2 डॉक्टर्सला पण इन्व्हॉल्व करायला लागेल आपल्याला, पण ॲलर्जीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच त्यांची ट्रीटमेंट घ्या. डॉक्टर गौरी गाडगे, आपण इथे आलात आणि एकंदरीतच ॲलर्जी या विषयावर सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.